कुठल्या लिगल गोष्टी म्हणजे काय त्याच्यामध्ये म्हणजे चेकिंग आता होतं? पहिली गोष्ट म्हणजे आधी आम्ही नवरा बायको हे प्रूव्ह करण्यात त्यांना खूपच डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. म्हणजे हे प्रूव्ह करायला लागतं? मॅरेज सर्टिफिकेट, हो. आमच्या लग्नाचे लग्न पत्रिका. लावल्याचे फोटो, रिसेप्शनचे फोटो, इतक्या वर्षापूर्वीचं? मुलगी हो. झाली तिचे दर 5 वर्षांनी फोटो, आणि मग नंतर आम्ही एकमेकांबरोबर खरंच आहोत असं ओव्हरलॅपिंग फोटो, हे सगळं म्हणजे प्रूव्ह करावं आणि लागलं. शिवाय कोर्टात जाऊन ॲफिडेव्हिट करावं लागतं हो, की ते आपण तर आहेच. पण म्हणजे नुसतं मॅरेज सर्टिफिकेट देऊन उपयोगाचं नाही. नाही, आणि अजिबात हिच्या नाही. बाजूनी ही एकटी आहे, त्यामुळे हिच्या बाजूनी हिची चुलत बहीण म्हणजे अनुची आई चालली होती माझ्या हा. बाजूनी. आणि मुलीने माझ्या बाजूने नो ऑब्जेक्शन दिलं, आणि मग जे त्या एथिकल कमिटी वगैरे असते त्याच्या थ्रू जाऊन मग ते झालं सगळं. अच्छा, म्हणजे एवढं सगळं करायला लागतं? हां. त्यामुळे तसा बाकी विचार करायला वेळ नव्हता. पण आणि पुणे मुंबई होतं, आमचं मुंबईत झालं, त्यामुळे आमच्या त्याच्यातही वेळ बराच जायचा. पण मॅनेज केलं. आम्ही दोघंही काम करत, मी तर अगदी 5 दिवस आधीपर्यंत काम करत होतो. तो काय प्रश्न नाही आला. म्हणजे तयारी अशी आता ती सबकॉन्शियसलीच होत होती, पण अशी कधी असं खूप प्रेशर आलं, भीती वाट. आमचे पुण्यातले डॉक्टर मंडळी सगळी खूप जवळची आहेत, त्यामुळे त्यांचं खूपच आम्हाला आधार होता. म्हणजे बरीचशी मित्रमंडळी पण मेडिकल फील्डमधली आहेत, त्यामुळे तशी थोडीशी माहिती असल्याचा मला वाटतं फायदा झाला. ज्यांना अजिबातच माहीत नसतं बायोलॉजी, त्यांना थोडेसे ॲप्रिहेन्शन कदाचित जास्त असावं, असं आम्हाला नंतर वाटलं इतरांशी बोलताना. आणि काय झालं माहिती आहे का, हे किडनी हा जो प्रकार आहे ना, तर त्याच्या आजूबाजूला ना खूप असं काही काही गैरसमजुती आहेत. किडनीचा व्यापार होतो, बरोबर. आणि मध्ये अशा खूप अफवा होत्या काही वर्षांपूर्वी की माहिती नसतं आणि किडनीज काढून घेतात किंवा विकल्या जातात. ह्यामुळे लोकांमध्ये ना खूप भीती आहे त्या विषयावर की अरे बापरे, मला भूल देतील आणि माझी किडनी काढून घेतील. हे मी खूप 10-15 वर्षापूर्वी ऐकलेलं पण आहे, आणि इल्लिगल पण अशा बऱ्याच गोष्टी चालायच्या असं पण मला वाटतं. आमचा आता अनुभव जर आम्ही पाहिला ना, तर मला वाटतं की हे इलिगली करणं इतकं डिफिकल्ट आहे, कारण इतक्या लिगल प्रोसिजर्स अशा व्यवस्थित आहेत आपल्या, आणि त्या इतक्या जास्ती आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही खोटं काय करणार, म्हणजे कसं करणार हेच मला कळत नाही. म्हणजे आम्ही जे केलं हे सगळं ॲफिडेव्हिटपर्यंत फोटो वगैरे, हे किती तुम्ही फसवणार. म्हणजे ठरवून फसवलं तरच हे करणं शक्य आहे. पण अजूनही अजूनही होत असेल. लिव्हिंग डोनर मध्ये किडनी विकली जाते ना? विकली जात नाही, म्हणजे माल प्रॅक्टिस म्हणून विकली गेली तर माहिती नाही, पण असं आपल्याकडे तर लिगल हे नाहीच आहे. म्हणजे तुम्ही पैशाचं ट्रान्झॅक्शन करूच शकत नाही कुठल्याही डोनेशन. नो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. म्हणजे जेव्हा रक्ताचा नातेवाईक नसलेला किंवा मित्र जेव्हा डोनर म्हणून तयार होतो, तेव्हा हे प्रूव्ह करणं खूप गरजेचं असतं की याच्यात कुठलंही मनी ट्रान्झॅक्शन नाही आहे. आणि म्हणूनच पण त्याला इतक्या स्ट्रिक्ट प्रोसिजर्स आहेत, किंवा ती जी गव्हर्नमेंटची कमिटी येते ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, 10 प्रश्न विचारतात. म्हणजे शेवटी कधी कधी आम्हाला तर ते असं झालं होतं की आता बास, ती प्रोसिजर नको, त्याचा कंटाळा आला आहे, कारण खूपच लांबडी प्रोसिजर आहे. मला शंका यायला लागली खरंच लग्न झालंय की नाही. आणि इवन ज्या दिवशी आमची सर्जरी झाली, मला इतकं स्पष्ट आठवतंय, अगदी सकाळी लवकर 7च्या सुमारालाच आम्हाला नेलं होतं. आम्ही दोघंही असे स्ट्रेचरवर होतो, शेजारी एकमेकांच्या. तर 4 वेगवेगळ्या लोकांनी कन्फर्म केलं की आम्हीच दोघं आहोत आणि आम्ही नवरा बायकोच आहोत. 4 वेळा आले वेगळे 4 म्हणजे लोक. असं होऊ शकतं ना की तिथपर्यंत तुमचं चेकिंग करणार, पण आयत्या वेळेला दुसऱ्याच कोणाला तरी झोपवणार. म्हणजे किंवा चूक होऊ शकते. चूक तर होऊ शकते. त्यामुळे ते तिथे 4 वेळा कन्फर्म झालं. थिएटरमध्ये नेईपर्यंत कन्फर्म केलं. त्यामुळे इतक्या सिस्टीम्स परफेक्ट आहेत आपल्या, खरं की काय म्हणजे इम्प्लिमेंट केले तर चुका व्हायचं काही गरज म्हणजे नाहीच होऊ शकणार असं मला वाटतं. त्यामुळे अनलेस कोणाचं तरी इंटेन्शन खराब असल्याशिवाय. खराब इंटेन्शन असं नसतं. मला असं वाटतं की अशा केसेस असतील ना की नात्यांमध्ये कोणी द्यायला तयार होत नाही, अशा बघितल्या असतील ना तुम्ही केसेस? हो, म्हणजे होतं की काही वेळा इवन भाऊ बहीण नाही म्हणतात, किंवा बायको नवऱ्याला नाही म्हणते, कारण त्यांच्या मनात भीती असते प्रचंड की आपण दिली तर आपल्याला काही होईल का, किंवा नवरा बायकोच्या बाबतीत त्यांना असं वाटत असतं की दोघांचंही काही झालं तर मुलांचं काय होईल. अशा तऱ्हेची भीती असावी मनात, असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते तयार होत नाही. पण अशा केसेस असतात ना की जे नाही म्हणतात. हो असतात. भाऊ बहिणांच्या, आणि एस्पेशली जर मॅरिड असतील तर फारच प्रॉब्लेम येतो, कारण दोन फॅमिलीजचा प्रॉब्लेम आणि असतो. मग कॅडाव्हेरिक ऑर्गनसाठी त्यांना थांबावं लागतं, आणि ते मिळतातच असं नाही. कारण तुम्ही मग अशी स्टॅटिस्टिक्स सांगितल्याप्रमाणे, मी स्टॅटिस्टिक्स मुद्दामून बघितलं तर साधारण भारतामध्ये जवळजवळ 2 लाख लोकांचे मृत्यू होतो यांनी, पण ट्रान्सप्लांट फक्त 6-7 हजार लोकांमध्ये होतात. मग उरलेल्या लोकांचं तफावत आहे, ही खूप तफावत आहे.
आणि ही जी त्यामुळे- कॅडेव्हरिक ऑर्गन्स हल्ली मिळतात हे सुद्धा गेल्या 4-5 वर्षात अवेअरनेस वाढला आहे. म्हणून ते पेरेंट्स कन्व्हिन्स होतात की तुमच्या तरुण मुलाचं किंवा मुलीचं ॲक्सिडेंटमध्ये गेलेलं ब्रेन डेड ज्याला म्हणतात, हे पण आत्ता वाढलं. आणि पण आता त्याच्यामुळे आपल्याकडे किती- ते ग्रीन कॉरिडॉर करून लवकर पोचवण्याची पण व्यवस्था झालेली आहे ऑर्गॅनिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे होतो लोकांना फायदा, पण कमी आहे प्रमाण. ज्या प्रमाणात डिमांड आहे आपण कुठेच त्याच्या जवळ नाही होत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.